माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या तक्रारीनंतर महापालिकेची धडक कारवाई. मिरजमधील विनापरवाना डिजिटल फलक हटवले. नियम सर्वांसाठी समान असावेत. आमदार इद्रिस नायकवडी यांच्या वाढदिवसाच्या फलकामुळे कर बुडाल्याचा आरोप. चौकशीची योगेंद्र थोरात यांची मागणी. मिरज शहरातील विनापरवाना डिजिटल फलकावर महापालिकेने रात्री उशिरापर्यंत धडक कारवाई करत अनेक फलक हटवले. माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आल्याचा दावा करण्यात आला असून या कारवाईमुळे शहरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मिरज शहरातील विनापरवाना डिजिटल फलकाच्या मुद्द्यावरून महापालिकेच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केलेल्या तक्रारीनंतर महापालिकेने शहरातील अनधिकृत डिजिटल फलकांवर रात्री उशिरापर्यंत कारवाई करत अनेक फलक हटवले. प्रसारमाध्यमांशी बोलताना योगेंद्र थोरात यांनी शहरात सुमारे 400 विनापरवाना डिजिटल फलक लावण्यात आल्याचा आरोप केला. या फलकांमुळे महापालिकेचा सुमारे 10 लाख रुपयांचा कर बुडाल्याचा दावा त्यांनी केला. तसेच विधान परिषदेचे आमदार इद्रिस नायकवडी यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात लावण्यात आलेल्या काही डिजिटल फलकांनाही परवानगी नसल्याचा आरोप त्यांनी केला. थोरात यांनी सहाय्यक आयुक्त सायगावकर यांच्यावर विविध स्तरातून दबाव आणला जात असल्याचा दावा केला. मात्र या सर्व आरोपांवर आमदार इद्रिस नायकवडी आणि किंवा संबंधित प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. मंगळवारी रात्री शास्त्री चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील विनापरवाना डिजिटल फलक महापालिकेने हटवले. महापालिका सहसा दिवसा अतिक्रमण विरोधी कारवाई करत असताना ही मोहीम रात्री राबवण्यात आल्याने शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे. या कारवाईबद्दल महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक करत योगेंद्र थोरात म्हणाले, कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे. कोणताही राजकीय दबाव न घेता विनापरवाना डिजिटल फलक लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. तसेच महापालिकेचा कर बुडवणाऱ्या संबंधितांवर नियमानुसार चौकशी करून कारवाई करण्यात यावी. मी या महापालिकेच्या टॅक्सिंग आयुक्त त्यांचं अभिनंदन करीन की पहिल्यांदाच असं होतंय की एका आमदाराचं डिजिटल काढण्यात आलेलं आहे विनापरवाना. मी गेले 2 दिवस सहाय्यक आयुक्त सागावकर साहेबांना फॉलोअप घेत आहे की आज जे आरोग्य शिबिराचे असतील, वाढदिवसाचे डिजिटल असतील, त्यांचे किती जणांचे टॅक्स भरलेले आहेत. त्यांचे कोणतर अध्यक्ष आहेत ईश्वर जनवाडे साहेब, त्यांनी फक्त 4 डिजिटलचे पैसे भरलेले आहेत. आणि आता आपण शहरात बघितलं तर जवळजवळ 400 डिजिटल होते. म्हणजे एका डिजिटलला जर 2,500 तुम्ही धरलात तर जवळपास 10 लाख रुपयाचा टॅक्स ते इद्रिस नायकवडी बुडवायच्या नादात होते. सागावकर साहेबांना मी सांगितलं, पण ते खूप प्रेशरमध्ये होते. त्यांचा BP वाढला, असं कसं आमदाराचं काढायचं, आमच्या नोकऱ्या जातील, आयुक्त आज आहेत पण आमदार कायम आहेत, असं बरंच काय काय बोलले. मग मी काल मंगळवारी ही तक्रार आयुक्त मॅडम त्यांचा जनता दरबार असतो तिथं ही तक्रार केली. मॅडम रात्रीत एक डिजिटल नाही, शास्त्री चौकापासून बाबासाहेबांच्या पुतळ्यापासून तुम्ही बघू शकता महापालिका रात्री काम करत होती. जी महापालिका दिवसा काम करत कधी कधी उशीर होतो त्यांना, तर ती महापालिका या आयुक्त मॅडमच्या आदेशानं रात्रभर काम करून इद्रिस नायकवडी यांची विनापरवाना एकही डिजिटल ठेवलेली नाही. मी महापालिकेचं ना या सागावकर साहेब असतील, त्यांचा स्टाफ असेल, अभिनंदन करेन. यामुळं काय होईल लक्षात घ्या की आमदाराचं विनापरवाना डिजिटल काढतात म्हणजे आपण लावताना परवानगी घेऊ, पैसे भरू, त्यामुळे महापालिकेचा टॅक्स वाढणार आहे. इद्रिस नायकवडी हे संविधानिक पदावर आहेत. आज त्यांनी विनापरवाना डिजिटल लावायचे का हा त्यांचा प्रश्न आहे. पण ते दरवेळेला म्हणतात माझी उंची खूप आहे, माझी उंची खूप आहे, उंची खूप आहे. उंची किती आहे काय आहे काय कळना. पण 400 डिजिटल लावून 400 पैसे भरताना उंची चांगलीच लक्षात आलेली असते की किती आहे. पण महापालिकेचं अभिनंदन, सुपडा साफ केलेला आहे. एक डिजिटल नाही तर असंच महापालिकेचं काम चालत राहावं. आम्ही त्यांच्याबरोबर आहे, ते मिरजकर त्यांच्याबरोबर आहे. जेव्हा वाढीव घरपट्टीचा मुद्दा येतो तेव्हा असे बरेच प्रश्न येतात की सुविधा आहेत काही आहेत. तर अशी महापालिका काम करत असेल रस्त्यांच्या, पाण्याच्या आणि अशा बाबतीत कुठलं परमिशन असेल, नगररचना असेल, तर लोक अशी वाढीव घरपट्टी द्यायला पण नाही म्हणणार नाही. परत एकदा महापालिका आयुक्ताचं अभिनंदन. आणि पुढं अशा फुकट्या लोकांनी जरा व्यवस्थित पैसे भरून लावलं तर बरोबर.